जय हिंद सर. डोळ्यात 30 धमक, मनगटात 30 ताकद. समोर हेड कॉन्स्टेबल वसुधा बेलसरे उभी असं वाटतं. तू आज जे केलंस त्याला तोड नाही. गुन्हेगाराला शिक्षा होणं गरजेचं होतं. तेवढंच स्त्रीनी खंबीरपणे उभे राहणं त्याहीपेक्षा गरजेचं होतं, जे तू करून दाखवलंस. मला खात्री आहे तू तुझ्यासारख्या अनेक तारणी घडवशील. येस सर, मी नक्की प्रयत्न करीन. आणि तुमच्यासारख्या मंत्र्यांचा जर पाठिंबा असेल तर आणखीन बळ मिळतं. आणि तुझ्यासारखे पोलीस अधिकारी असतील तर समाज सुरक्षित आहे याची खात्री पटते. तू आणि तुझ्या संपूर्ण टीमने आतापर्यंत जे काही मिशन्स सक्सेसफुल केले त्यासाठी तुझं आणि तुझ्या संपूर्ण टीमचं अभिनंदन. इथून पुढेही तू तुझं मिशन पार पाडशील याची खात्री आहे. ऑल द बेस्ट. थँक्यू सर. सर, एक रिक्वेस्ट होती. बोल. सर, तुम्ही शिक्षण मंत्री आहात. प्रत्येकाला शिक्षणाचा हक्क आहे आणि तो मिळायलाच हवा यासाठीही तुम्ही प्रयत्न करता. पण आपल्या महाराष्ट्रातल्या मराठी शाळा जवळजवळ बंद होण्याच्या मार्गावर आहेत. सर, त्याला आपण पाठिंबा द्यायला हवा. जर मराठी शाळा टिकली तर मराठी भाषा टिकेल आणि आपली मातृभाषा टिकायला हवी. तुम्ही यासाठी प्रयत्न करावात एवढीच माझी इच्छा आहे. नक्कीच प्रयत्न होतील. त्या मुलांचं भविष्य माझ्या समोर आहे आणि ते जपण्यासाठी मी प्रयत्न करेन. थँक्यू सर. जय हिंद. जय हिंद. सर, तुम्ही सेफ आहात. तुम्ही निघू शकता. तारिणी, तू खरंच संवारणी आहेस.